भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस बीडचे पालकमंत्री अजित पवारांची भेट घेणार। विकास कामांमध्ये अपहार झाल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी ते अजित पवारांकडे करणार। राजन साळवी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार। ठाण्यातील आनंद आश्रम येथे पक्षप्रवेश सोहळा। राजन साळवींसोबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील धनुष्यबाण हाती घेणार। रात्री उशिरा ठाण्यात सावंत बंधू आणि साळवींची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। मीरा भाईंदर आणि वसईमध्ये शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का। मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मिडोसांनी हाती घेतला धनुष्यबाण। अकोल्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते आक्रमक। राज ठाकरेंचं होर्डिंग फाडल्यानं कार्यकर्त्यांचा राडा। बसची तोडफोड। तणावाचं वातावरण। पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। काँग्रेस पक्ष संघटनेमध्ये खांदेपालट होणार। महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणा काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि के.सी. वेणुगोपाल यांच्यात महत्त्वाची चर्चा। काँग्रेसचे नवे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ होण्याची शक्यता। सतेज पाटील, अमित देशमुखही होते शर्यतीत। हर्षवर्धन सपकाळ बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष। पीएमएलएचा अर्थ कैद नव्हे। सर्वोच्च न्यायालयाकडून ईडीची खरडपट्टी। तर आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रतिबंधक कायद्याचा उद्देश म्हणजे एखाद्याला केवळ तुरुंगात ठेवणं हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचं वक्तव्य। फेसबुकची पालक कंपनी मेटा करणार 5% कर्मचारी कपात। जगभरातील 3600 कर्मचाऱ्यांना बसणार फटका। कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदान प्रकरणी 2 ठिकाणी छापेमारी तर 3 बोगस महिला डॉक्टर ताब्यात। गुन्हा दाखल। कळंब आणि वर्णगे पाडळी येथे छापे। गर्भपाताच्या गोळ्या देखील हस्तगत। 35,000 रुपयांमध्ये गर्भलिंग निदान करत असल्याचं उघड। करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।